नमस्कार. सूर्या नेत्रा मेकओव्हर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका, कारण ह्याच्यामध्ये बरंच काही तुम्हाला ज्ञान बघायला मिळणार आहे. आता मी तुम्हाला जे आज व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की बरेच बिगनर्सला किंवा बरेच मेकअप आर्टिस्टला, नवीन असतील जुने असतील, ब्रश किती असावेत आपल्या व्हॅनिटीमध्ये. उगीच असा एवढा मोठा बंडल घ्यायचा आणि आपणच कन्फ्यूज होऊन जायचं, त्याच्यापेक्षा आपल्या व्हॅनिटीमध्ये किती ब्रश असावेत ह्याच्याबद्दल एक माझा चांगला असा व्हिडिओ तुम्ही बघा. हा स्किप करू नका, प्रत्येक थोडा छोटासाच व्हिडिओ आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर त्याला सबस्क्राईब. सर्वात सुरुवातीला असतं ते ॲब्रो डिफायनर. आपण ॲब्रो डिफायनर करून घेतो. ॲब्रो डिफायनरसाठी आपल्याकडे एक ब्रश असला पाहिजे, जसा असा आणि असा. ॲब्रो डिफायनरसाठी असा एक ब्रश असावा, ज्याच्यानी आपल्याला जेल वगैरे ॲब्रो डिफायनर असेल तर ते आपल्याला लावता येतं. हा ब्रश असा क्रॉस असतो आणि इथे असं हे करता येतं. असा एक ब्रश असावा. ॲब्रो डिफायनरच्या नंतर बरेच वेळेस कसं असतं, पहिलं बेस करतात, पुन्हा आय शॅडो करतात, तर आपण ते सगळं आपण हे करून टाकूया. पहिल्यांदा टोनर लावून घ्यायचं आहे. टोनर लावल्यानंतर पहिलं एकतरी चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे. वेट टिश्यूनी स्वच्छ पुसून घ्या, क्लिन्झिंगनी काहीतरी करून घ्या आणि त्याच्यानंतर टोनर लावायचं आहे. टोनर का स्प्रे असतो, त्याच्याने आपण स्प्रे मारून घेऊ शकतो आणि हाताने करतो. त्याच्यानंतर असतं ते मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर बरेच जण हाताने सुद्धा लावतात, पण काय होतं माहिती आहे का, मॉइश्चरायझर लावत असताना हायजेनिक स्किन असते, कोणाकोणी सेन्सिटिव्ह स्किन असते, तेव्हा मात्र असा एक ब्रश ठेवून टाका जवळ. अशावाला ब्रश ठेवा आणि ह्याच्याने मॉइश्चरायझर लावा. मॉइश्चरायझर नाही, टोनरच्या मध्ये थोडासा गॅप ठेवा. गॅप ठेवल्यानंतर आता येईल ते प्रायमर. प्रायमरची वेळ आहे आता. प्रायमर लावताना सुद्धा तुम्ही ब्रशने लावू शकता. ऑइल प्रायमर असेल, म्हणजे जेल प्रायमर असेल, क्रीम प्रायमर असेल, काही असलं तर ते प्रायमर ह्याच्याने. प्रायमरच्या नंतर आता येणार बेस करायची वेळ. किंवा कोणी आय शॅडो करून घेतात, कोणी बेस करतात, कसंही असतं. चला आपण एक आय शॅडो करूयात. आय शॅडो करायला कमीत कमी तुमच्या व्हॅनिटीमध्ये 2 तरी ब्रश असावेत. मी 3 वापरतो कारण एक तो क्रीज लाईनचा ब्रश वापरतो, एक आय शॅडो मर्जिंगला. तसं 2-3 लागतात, पण आपली बजेट जर कमी असेल, आपल्याकडे आता खरंच मेकअप करायचा असेल, आपल्याकडे काय मेकअपचे एवढे पैसे नाही आहेत, तेव्हा एक ब्रश हा आय शॅडो मर्जिंगसाठी, एक क्रीज लाईन मारण्यासाठी किंवा खालून काजळ मर्ज करण्यासाठी किंवा वर हायलायटर लावण्यासाठी होतो, आणि एक आय शॅडो ॲप्लिकेशनसाठी तरी कंपल्सरी तुमच्याकडे एक ब्रश असला पाहिजे. हे झाले 3 आय शॅडोचे 3 ब्रश, ॲब्रो डिफायनरचा 1 ब्रश आणि मॉइश्चरायझर वगैरे मर्जिंग करण्यासाठी 1 ब्रश. आता वेळ येते ती लायनर आणि काजळ लावण्याची. कोणाकोणाकडे काजळची पेन्सिल असते, त्याच्याने काजळ लावू शकतात. कोणाकोणाकडे लिक्विड लायनर असतं, त्याच्याने लावतात. पण माझ्या मते मी जे जेल लायनर लावतो त्याच्यासाठी 1 ब्रश, निदान 1 ब्रश तरी तुम्हाला लायनर लावण्यासाठी आवश्यक आहे. टोटली 14 ते 15 ब्रश आहेत. सगळे काम करतात. उगीच 25-30 ब्रश घ्यायचे आणि उगाच त्याला कन्फ्युज होऊन पडायचं. आपल्या लग्नामध्ये आपल्याला वेळ नसतो आणि त्यामध्ये आपण ब्रशेस शोधत बसतो. त्याच्यामुळे टिपिकल तेवढेच ब्रश ठेवा जे की आपल्याला समजतील. हा एक ब्रश आहे, लायनरचा ब्रश. लायनरच्या नंतर आपण आता वेट टिश्यूनी चेहरा आपण सगळं पुसला होता, सगळं केलं होतं, मॉइश्चरायझर लावलं. मॉइश्चरायझरच्या नंतर येतो बेस. खरं तर कसं असतं पद्धत माहिती आहे का, पहिलं ॲब्रो डिफायनर करून घ्यायचं, पुन्हा आय शॅडो करायचे, पुन्हा लायनर करायचं, मस्कारा लावायचा, सगळं करायचं. वेट टिश्यूनी चेहरा पुसून घ्यायचा, टोनर लावायचं, मॉइश्चरायझर लावायचं, प्रायमर लावायचं आणि त्याच्यानंतर आपण बेस करतो. पण तुमची वेगवेगळी पद्धत जरी असेल तर त्याच्या मी स्टेप बाय स्टेप सांगतो. पण माझी जी स्टेप आता मी तुम्हाला सांगितली. आता फाउंडेशन किंवा कन्सिलर लावायला निदान 4 ब्रश पाहिजेत आपल्याला. निदान 4. एक छोटासा कन्सिलर खाली, असं डोळ्याच्या खाली वगैरे कन्सिलर. आपण जर मोठा ब्रश घेतला तर काय सगळ्या डोळ्याला मस्कऱ्याला लावून जाईल. पण एक छोटासा हा ब्रश आणि एक असा आहे फाउंडेशन ब्रश आहे. हा सुद्धा फाउंडेशन ब्रश मर्जिंग बी होतं आणि फाउंडेशन बी होतं. आणि हा आहे तो सुद्धा कन्सिलर आणि फाउंडेशनला होतो. आता ह्या 2 ब्रशमधला तुम्हाला फरक सांगतो काय आहे. हे बघा, हे असा ब्रश आहे, हे बघा चांगलं, हा ब्रश असा आहे. याच्याने काय होतं, फाउंडेशन घ्यायचं, फाउंडेशन घेऊन असं थोडंसं एकदा घेतलं की लगेच लावायचं नाही, असं टॅप थोडंसं असं मर्ज करून घ्यायचं आणि पुन्हा चेहऱ्याला लावायचं. स्मूथ चेहरा असेल तर हे ठीक आहे, स्मूथ चेहऱ्याला वगैरे चांगलं होतं.
पण ज्याच्याला ओपन पोर्स आहेत किंवा खड्डे खुड्डे आहेत, छोटे छोटे आहे, त्याला मात्र असा हेअरचा ब्रश घ्यायचा. असा ब्रश असेल तर फाउंडेशन घेतल्यानंतर लावत असताना ते हे ब्रश त्या होलपर्यंत जातील आणि फाउंडेशन व्यवस्थित लागेल. म्हणून असा एक ब्रश आणि हे एक असे ब्रश असे लागणारच आहेत. त्याच्यानंतर आपलं ब्लेंडरने तुम्ही प्लेन हे करू शकता. ज्याचा स्किन एकदम सफरचंदासारखीच आहे, एकदम गुळगुळीत आहे, त्याला मात्र तुम्ही ब्लेंडरनी वगैरे सुद्धा लावू शकतात. पण आपल्याकडे गावाकडे वगैरे अशी स्किन असते, त्याच्यामुळे हे 3 ब्रश तुम्हाला आवश्यक आहेत. आयशॅडोच्या करत असताना एक आपला ब्रश विसरून गेला, जो की आयब्रो हायलायटर लावतो आपण, त्यासाठी एखादा ब्रश आवश्यक आहे. आणि ते क्रीज लाईनचा छोटा ब्रश म्हणलं त्याच्याने सुद्धा लावता येतं, पण एक हायलायटर लावण्यासाठी एक ब्रश असेल तर सगळ्यात चांगलं होईल. म्हणजे आयब्रो हायलायटर फॅन ब्रशने वगैरे लावायचं फार तुम्हाला घोटाळा होतो. आणि दुसरी गोष्ट आहे, आता ह्याच्यानंतर बेस झाल्यानंतर तुम्हाला पावडर वगैरे लावायचे असतात. पावडर तुम्ही साध्या पफनी सुद्धा लावू शकता, तुम्ही असं पपणी सुद्धा लावू शकता. कॉम्पॅक्ट वगैरे लावायचं असेल किंवा हे करायचं असेल तर हा एक ब्रश ठेवावा. ब्रशने तुम्हाला कॉम्पॅक्ट लावता येतं व्यवस्थित. याच्याने थोडंसं जास्त जातं, पावडर वगैरे जास्त लागतं, तर तुम्ही हे असं घ्यायचं आणि पुन्हा असं हे करून तुम्ही असं हातावर मारून पुन्हा लावलं तर व्यवस्थित बसतं. तर एक ब्रश असावा. त्याच्यानंतर एक छोटासा अजून एक पावडरचा ब्रश एक ठेवा तुम्ही, 2 ब्रश ठेवा. म्हणजे डोळ्याच्या खाली वगैरे कधी असं वर लाईन असतात ना छोट्या छोट्या खाली, असं डोळ्याच्या खाली, तिथे एक कॉम्पॅक्ट किंवा पावडर लावण्यासाठी हा एक ब्रश आवश्यक आहे. आता यानंतर आहे की आपल्याला कॉम्पॅक्ट झालं, पावडर झालं. आता दुसरं आहे ते नोज कटिंग, फेस कटिंग, ब्लशर आणि हायलायटर. हायलायटरसाठी तरी असा एक फॅन ब्रश घ्या. त्याच्याने हायलायटर व्यवस्थित बसतं. आणि दुसरी गोष्ट अशी की नोज कटिंगसाठी एक ब्रश लागेल. असं नोज कटिंग करून घ्यायचं आणि तुम्ही हे करायचं. आणि हा एक ब्रश आहे जो की ब्लशर किंवा कटिंगला तुम्ही वापरू शकता. मी काय करतो, एक परिस्थिती साधी असते ना प्रत्येकाची, म्हणजे एकच ब्रशने लगेच हाताला पुसायला लावतो. कटिंग केलं की ब्लशर सुद्धा ह्याच्याने लावायला लावतो, पण ब्लशरसाठी वेगळा ब्रश लागतो, पण ह्याच्याने सुद्धा लावता येतं. कळलं ना, तुम्ही कटिंग केलं, ब्लशर केलं, हायलायटर केलं. आता आपण पावडर लावल्यानंतर कॉम्पॅक्ट वगैरे सगळं झालं, कटिंग म्हणजे काउंटिंग झालं, पुन्हा ब्लशर झालं, पुन्हा हायलायटर लावलं. आता काय वेळ असते, त्याच्यानंतरची वेळ आहे ती लिपस्टिक लावायची. लिपस्टिकसाठी कोणाकोणाकडे लिपस्टिक असते, मग त्याला ब्रश वाचवू शकता, लिपस्टिक लावू शकता त्याच्याने. पण लिक्विड लिपस्टिक जर लावायची असेल तर तुमच्याकडे एक असा ब्रश असणं आवश्यक आहे, ज्याच्याने की तुम्ही लिपस्टिक व्यवस्थित लावू शकता. हां, हे झालं लिपस्टिकचा ब्रश. लिपस्टिकच्या ब्रश नंतर तुम्हाला लिप लायनर असतात त्याच्याने लावू शकता, किंवा तुम्हाला खरंच परिस्थिती साधी असेल तर तुम्ही साधं एक लिपस्टिक सुद्धा लावू शकता. असं हे होतं. आणि ते लिपस्टिक वगैरे लावल्यानंतर तुम्हाला लगेचच जर मेकअप फिक्सर वगैरे मारायचं आहे आणि मेकअप संपवायचं आहे, तुम्हाला हे सगळं काही माझी माहिती शुद्ध मराठी भाषेत मी तुम्हाला शिकवतोय. तुम्हाला खरंच जर चांगलं वाटत असेल हे सगळं, तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला सूर्या नेत्रा मेकओव्हर नावाचं इंस्टाग्राम आहे, तिथे तुम्ही बघा, त्याला फॉलो करा. आणि यूट्यूबचा हा व्हिडिओ तुम्ही बरेच जणांना शेअर करा, कारण मला ते बरं वाटेल. आणि आपल्यासारख्या एक साध्या गावात राहणाऱ्या असतील किंवा कुठेही राहणाऱ्या लोकांना माझा मेकअप बघता येईल. एक साधा सिंपल मराठी भाषेत मी शिकवतोय. असे एवढे ब्रश तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. 14 ते 15 ब्रश आहेत बस. तुम्ही काय असतं माहिती का, एवढी मोठी पॅलेट असते, त्याच्यामध्ये एवढे एकसारखेच ब्रश असतात. तुम्ही बघा, तुम्ही एकसारखेच ब्रश असतात, पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि मला याच ह्याच्यावर तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करा आणि बेल आयकॉनवर तुम्ही हे करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला दररोज बघायला मिळतील. तुम्ही बेलवर हे केलं की तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं शेअर करा, कारण तुम्ही जर शेअर केला तरच मला प्रोत्साहन येईल आणि वेगवेगळे मी व्हिडिओ बनवत राहील. आपण लगेचच पुढली एक व्हिडिओ बनवूयात, पुढचा व्हिडिओ. त्यामध्ये मी तुम्हाला प्रायमरचं, मेकअपचं सगळं ज्ञान देणार आहे. आजचा व्हिडिओ होता तो ब्रशचं ज्ञान. आपल्याकडे किती ब्रश असावेत, आता कुठल्या कंपनीचे ब्रश असावेत, काय नाही. सगळ्यात चांगले ब्रश असतात ते PSCचे वगैरे असतात, पण मी युरो पॅरिसचे ब्रश वापरतो. चांगलेही असतात आणि त्याची किंमत सुद्धा चांगली आहे. सर्वात महत्त्वाचं असतं किंमत. आपल्या खिशाला परवडायसारखी जर किंमत असेल तर आपण ते ब्रश घेऊ शकतो. आणि माझ्या इंस्टाग्राम चॅनलमध्ये मी बरंच काही तुम्हाला मी सांगितलेलं आहे, तुम्ही ते बघत राहा. आणि माझा व्हिडिओ प्लीज, माझी एक रिक्वेस्ट आहे की सर्वांना शेअर करा, कारण
गावात प्रत्येकाला एक इच्छा असते मेकअप आर्टिस्ट बनायची. मग कोणीतरी एक गुरु असावा, एक आपल्या मराठी भाषेत शिकवावं. तर असे असेल कमेंट्स करा. तुम्हाला खरंच जर आवडलं असेल तर खाली कमेंट करा, सर आवडलंय किंवा नाही. मग आपण भेटूयात पुढला नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.